एकही आरोपी सुटता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन. आजवरच्या तपासाचा घेतला आढावा. खंडणी प्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची पुण्यात 25 कोटींची प्रॉपर्टी असल्याची माहिती. लवकरच ईडीकडून आर्थिक व्यवहाराची चौकशी होण्याची शक्यता. कराडवर मकोका लावण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम. मागण्या पूर्ण न झाल्यास सकाळी 10 वाजता सामूहिक आत्मदहनाचा इशारा. माझा सरकारवर पूर्ण विश्वास, मात्र विश्वासघात करू नका. आंदोलन मागे घेतल्यानंतर धनंजय देशमुखांची सूचक प्रतिक्रिया. तर तपासाची माहिती देण्याची वैभवी देशमुखांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचं सरकारचं षडयंत्र. मनोज जरांगेंचा आरोप. आरोपी सुटला तर धनंजय मुंडेंची टोळी संपवू, जरांगेंचा इशारा. ठाकरे आणि पवारांना दगाबाजांची उपमा देणाऱ्या अमित शहांवर हल्लाबोल. हा तर बाळासाहेबांचा अपमान. राऊतांचं टीकास्त्र. तर प्रसिद्धीसाठी शहांचं वक्तव्य. सुप्रिया सुळेंचा पलटवार. शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. तर कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. हसन मुश्रीफांकडून नकार घंटा कायम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.